रामकृष्ण हरी. आज 8 जुलै 2026. श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आळंदी ते पंढरपूर पालखी सोहळा या निमित्त आज माऊलींच्या प्रस्थानासाठी आलेल्या सर्व वारकरी बंधूंना आणि तुम्हा सर्वांना आषाढी वारीच्या युरोप नेदरलँड मधून खूप खूप शुभेच्छा. जॉबला परदेशात असल्यामुळं वारी करता यावर्षी येऊ शकलो नाही याची मनामध्ये खूप खंत वाटते. परंतु मला आठवतंय की माझ्या आयुष्यातली पहिली आळंदी ते पंढरपूर वारी इयत्ता 8वी मध्ये श्री विठ्ठल वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची या ठिकाणी वारकरी शिक्षण घेत असताना गुरुवर्य गोकुळ महाराज क्षीरसागर यांच्या दिंडीमध्ये या ठिकाणी घडली. त्यामुळं जबरदस्त हा वारीचा आनंद असतो. खूप छान सोहळा असतो. 10वी नंतर ज्यावेळेस कॉलेजला वाईला गेलो त्यावेळेसही माऊलींच्या रथामागे दिंडी क्रमांक 131 वाई तालुका वारकरी संघटना या दिंडीमध्ये चालण्याचा योग आला. वारीतील तुम्हा सगळ्यांच्या सोबतच्या खूप साऱ्या आठवणी आजही सोबत आहेत. यावर्षी पाऊस थोडा लेट झाल्यामुळं बऱ्याच साऱ्या आपल्या शेतकरी बांधवांच्या पेरण्या अजून राहिलेल्या आहेत. त्यामुळं ज्यांना कोणाला आळंदीपासून जरी वारीला जाता नाही आलं तरी पुढं जसं की आपला दिवे घाटामध्ये असेल, लोणंदमध्ये, फलटणमध्ये किंवा बारामती किंवा त्याच्याही पुढे जाऊन सोलापूर इथपर्यंत जरी कोणाला काही घरगुती कारणास्तव वारीला नाही जाता आलं तर वाकरीपासून 2 दिवस मात्र शेवटचे 2 दिवस तरी वारीला सर्वांनी आलेच पाहिजे. खास करून मी त्या लोकांसाठी सांगेल ज्यांनी आयुष्यात एकदाही वारीला आले नाहीत किंवा ज्यांनी बऱ्याच वेळा ठरवलं या वर्षी वारीला जायचं, पुढच्या वर्षी वारीला जायचं, पण काही ना काही अडचणी आल्या त्यामुळे येऊ शकले नाही. अशा लोकांना मी आवर्जून विनंती करतोय यावर्षी की तुम्ही नक्की यावर्षी किमान शेवटचे 2 दिवस तरी वारीला जावा. वारीला गेल्यानंतर आपलं सगळं देह भान विसरून जातो माणूस. घरच्या सगळ्या अडचणी, इकडे तिकडचे प्रॉब्लेम सगळे माणूस विसरून ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम या भजनात ज्यावेळेस आपण दंग होतो ना त्यावेळेस खूप म्हणजे भारी वाटतं. आनंद, तो वारीचा आनंदच वेगळा असतो. आपल्या सर्व वारकरी बांधवांचा आळंदी ते पंढरपूर आषाढी वारीचा प्रवास अगदी सुखरूप व्हावा हीच पांडुरंगाचरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी.